नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील कोंडगाव येथील ठाणे जिल्हा लोकप्रिय नेते आगरी समाजाचे ज्येष्ठ पुरोगामी समाजसेवक सहकार भूषण शिक्षणप्रेमी गजानन पांडुरंग पाटील यांचा जन्मदिन साजरा करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन मान्यवर वसंत पाटील, एकनाथ पाटील, किशोर पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पाटील, कृष्णा पाटील, सदाशिव पाटील, जनार्दन पाटील, मनोहर भोईर, श्रीधर पाटील, भरत जाधव, हनुमान पाटील व सर्व पाटील कुटुंबियांचे नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक ह्या सर्वांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण व रौप्य पदक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला। शिक्षक मिळाले ते आपल्या पायावर उभे झाले, सगळ्या सोयी सुविधा ते घेऊ शकतात। आज मी सुद्धा शिक्षण घेत असताना किंवा सामाजिक क्षेत्रात काम करताना घर पण बरोबर सांभाळतात। घरामध्ये कुठले पाहुणे आले तर त्या पाहुण्यांची देखरेख व्यवस्थित करतात। एवढंच नाही तर मला असं आठवतं, दादा वसई असेल, क्रीडा असेल, दरवर्षी कुठल्या ना कुठल्या लोकांचा कारण क्रीडा क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती मोठा झाला आणि बसलेल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी त्याला पाहिलं आहे समजा आपली गौरव पाटील याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला पाहून तिच्यापासून प्रेरणा मिळते, म्हणजे कौतुक केल्याने गौरव केल्याने प्रेरणा मिळते। ज्याप्रमाणे अण्णांनी लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं त्याचप्रमाणे त्याची मुलं त्याचे आम्हाला लहानपणापासून जाणीव आहे। त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या प्रेरणांचा उपयोग तुम्हाला ह्या परिसरातल्या मंडळीला नक्कीच झाला असेल। त्यांचे वारस म्हणून त्यांचे सर्व कुटुंबीय यांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झालेला असेल आणि इतरही वारस त्यांना मिळाला असेल। परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हेच वाटतं की लहानपणापासून जी काही प्रेरणा त्यांच्यापासून आम्हाला मिळाली, ज्याच्या प्रेरणेने आम्ही आयुष्यभर एक समाजाचं, आपल्या ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलेला आहोत तो समाज त्याची कुठेतरी प्रगती व्हावी, सगळ्या क्षेत्रात व्हावी। ती शिक्षण क्षेत्रातही असेल, क्रीडा क्षेत्रातही असेल, सामाजिक क्षेत्रातही असेल, मग ही सर्व जे प्रगती व्हावी त्या प्रगतीमध्ये कुठेतरी आपलाही हातभार असावा आणि तो हातभार लावण्याचं काम काय छोटं मोठं जे काय आपल्याकडून झालं असेल त्याचं खरं श्रेय मला वाटतं अण्णासाहेबांनाच जातं। आणि अण्णांबद्दल काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हा प्रश्न निर्माण होतो। तरी सुद्धा आमचे पणजोबा सत्यशोधक चळवळीचे प्रणेते विठू नाना पाटील यांच्यानंतर आजोबा पांडुरंग विठ्ठल पाटील यांनी अस्पृश्यता निर्मूलन, समाज सुधारणा, अनिष्ट चालीरीतीच्या बंदीसाठी जे काही काम केलं, आपल्या विभागाचा आणि या परिसराचा विकास व्हावा, सर्वांनी ह्याच्यासाठी जे काम केलं ते अलौकिक आहे। ते शब्दांनी सांगण्या एवढ्याच्या पेक्षा पलीकडे आहे। तेच कार्य स्वर्गीय अण्णा गजाननराव पांडुरंग पाटील आणि स्वर्गीय आई वत्सला गजानन पाटील यांनी पुढे चालू ठेवलं। नव्हे तर त्याला कळस द्यायचं काम केलं। या विभागाचा कायापालट करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा हिस्सा होता आणि आजही त्यांचं ते कार्य पुढे चालूच आहे। त्यांनी कमावलेली जी काही पुण्याई आहे ती संपत नाही आहे। अण्णा आई ज्या वेळेला समाज सुधारणा किंवा इतर कार्यक्रमांसाठी बाहेर जायच्या त्यावेळेला घराची नकुलांना आणि ठकियाई यांनी आम्हाला जे काय प्रेम दिलं, आमचं पालनपोषण केलं, किंबहुना आमच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळल्या। आई अण्णांच्या अनुपस्थितीमध्ये घराचे मालक ठकुआई आणि नकुलांना होते। ही प्रेरणा आई अण्णांनी दिली आणि ते वहिनीवर सतत बिंबवण्याचं काम ठग्याईने केलं।
नंतरच्या काळात आम्ही सगळे शिकलो, त्याच्यामध्ये प्रेरणा या संदेशच्या परिवाराला द्यायचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. त्यांची धर्मपत्नी आमची सूनबाई स्नेहा आज LLB झाली. भरत जाधव याच्या दोन्ही मुली एक मेडिकलला आहेत, डॉक्टर होणार आहेत. आणि गावामध्ये या परिवाराला त्यांचं आडनाव जरी जाधव असले होत आहे. मी दादा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील, त्याचप्रमाणे शिक्षणयोगी वसंत पाटील साहेब, स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सूनबाईचा भरभरून आशीर्वाद द्यावा, किंबहुना संदेशपेक्षाही एक पाऊल पुढे तिचा वकिली व्यवसाय चालावा, अशी ईश्वराकडे प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. रत्नागिरी, ठाणे, पालघर एवढ्या जिल्ह्यामध्ये जेवढे कॉलेज आहेत, त्या कॉलेजमध्ये जेवढे कुस्तीगीर आहेत, मुंबई विद्यापीठामध्ये तेवढ्या स्पर्धेमधून म्हणजे जवळजवळ 300 खेळाडूंचा सहभाग. या कार्यक्रमाचं मेन जे औचित्य आहे किंवा महत्त्वाचं कार्य जे आहे ते सत्काराचं, तसंच अण्णांच्या जयंतीनिमित्ताने स्वर्गीय अण्णांना अभिप्रेत, सुसंस्कृत, सुशिक्षित तसेच स्वयंपूर्ण जागृत समाज निर्माण करण्यासाठी भरीव काम करत असलेल्यांचा, तसेच मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण व रौप्य पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा विशेष असा सन्मान व सत्कार. की अण्णा हे फार महत्वाकांक्षी होते, जिद्दी होते. जे काही ठरवणार ते साक्षात खरं करणारच असे अण्णा होते. फक्त आमच्या परिसरातले विद्यार्थी शिक्षण एके शिक्षण एवढ्याच ज्ञानापुरते मर्यादित न राहता समाजामध्ये अनेक इतर क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक कमवावा ही तेव्हापासूनची आमच्या अण्णांची इच्छा होती. अगदी तुम्ही राज्य पातळीपर्यंत पोहोचा, राज्य पातळीवरून तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचा आणि आपल्या महाविद्यालयाचं, आपल्या कोणगावचं, आपल्या आसपासच्या परिसराचं नाव उज्ज्वल करा. कल्याण महापालिकेत गावांवर अन्याय झाला तेव्हा याच्या नेतृत्वाखाली लढा उभारायचा. 27 गावांवर नेतृत्व, अनेक गावांचं नेतृत्व केलं. आणि विशेष म्हणजे कुठल्याच निवडणुकीत भाग न घेण्याचे समाजाला हात दिले आणि त्यांच्या हातीला किती इलेक्शन आहेत. आपल्या निस्वार्थी व्यक्तिमत्वाने त्यांनी कसा उमटवला आणि आपलं उर्वरित आयुष्य राजकारणात निवृत्त होत असताना त्याचे शैक्षणिक क्षेत्र उभं केलेलं आहे, बघण्यासारखं आहे. सर्वोदय शिक्षण संस्था स्थापन केली आणि विविध भाषात ते शिक्षण दिलं, विविध प्रकारे त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोचवण्यासाठी आणण्यासाठी त्यांनी त्याच्या नेतृत्वाखाली मी देशभर फिरलो. निपवना सुवर्ण मंदिरामध्ये ज्या वेळेला ते जो ऑपरेशन ब्लू स्टार झाला तिथे कार सेवा करायला सुद्धा जीवावर सुद्धा होऊन आम्ही एकनाथ पाटीलही आमच्याबरोबर. तिचा जो स्वभाव होता त्या स्वभावाने या गावाला सुद्धा माहिती नव्हती की ती इतकी शिकलेली आहे कदाचित, पण एवढी अधिकाऱ्यांच्या युनियनची ती सेक्रेटरी होती. अशा तऱ्हेचं तिथं काम अण्णाच्या दिवशी अण्णांच्याच बद्दल बोलाल. पण
कारण अण्णा जेव्हा गेले त्यावेळेला आमच्या आईने मला बसवलं, आम्हाला आवडतात अण्णांचा कुठला खडकं बाजू नका, अण्णांचं काही पुतळामध्ये उभा करू, अण्णांना तुमचं जे काम आहे भिवंडी तालुक्यामध्ये प्रत्येक गावात शाळेवर अण्णांच्या नावाची पाटी आहे. भिवंडी तालुक्यात पूर्वी नारूचा रोग येत होता, अण्णांनी त्याच्यासाठी स्वतःचे हे करून गावात विहिरी बांधल्या.